काळूबाईच्या नावानं सांग, काळूबाईच्या नावानं सांग. काळूबाईच्या नावानं सांग मला. आर्या! 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 ही आर्या तर इकडेच आहे, पण नक्की आर्याच आहे ना व? काळूबाईच्या नावानं सांग भलं, काळूबाईच्या नावानं सांग भलं. तुम्ही कुणाला तरी शोधताय का? हो, यांना पाहिलेत का तुम्ही? हा, सुभानराव कदम. हो, तुम्हाला माहिती आहे ते कुठे राहतात? हो, चला आमच्या सोबत. शंका आली ना पुरी मनात. अगं दुधानं तोंड भाजलं की लोक ताक सुद्धा फुकून पितेत, पण असं काय बी नाही.
मी खरंच काळूबाईची जोडती नाही. काळूबाईच्या नावानं सांग भलं. हे बघ माझी काळूबाई, आणि माझी काळूबाई फसवणाऱ्या माणसाच्या डोक्यावर कधीच राहत नाही. बरोबर बोलताय तुम्ही. काही गुंड आमचा पाठलाग करतायत. आम्हाला तुम्ही मदत करू शकता का? आम्हाला लपायला जागा हवी. जागा पाहिजे? हे समोर घर आहे ते माझंच आहे. जावा तिकडे जाऊन आराम करा. बरं चला. चला. नाही नाही, मी नाही येणार. समोरच्या गावात आज काळूबाईचं जागरण आहे, तिथेच निघाली मी. पण तुम्ही जा आणि खुशाल राहा त्या घरात. आणि हो, तिथं घर आहे हे कोणाला बी कळणार नाही, आणि तिथं कोणी येणार बी नाही. थांब पोरी, हात पुढं कर बघू. हे घे. आई काळूबाईच्या नावानं सांग भलं. पोरी आता नीट ऐक. हे जे कुकू तुला दिलंय ना, ते घरात पाऊल टाकायच्या आधी काळूबाईच्या नावानं हुंबऱ्यावर व्हायचं. आलं का लक्षात? ए पोरा, बायकोला आठवण करून दे. काळूबाईच्या नावानं सांग भलं. काळूबाईच्या नावानं सांग भलं. हे घरच जाळून टाकेन मी आता. काळूबाईच्या नावानं सांग भलं. रेंज आली? अरे रेंज आली आहे. पंडितचा मेसेज आहे. काय? एकच मिनिट. पाळू कदम नावाच्या माणसांचे डिटेल्स मिळाले आहेत. खरंच? टोटल 3 माणसं आहेत या नावाची, आणि त्यांचे ऍड्रेसही मिळालेत. ग्रेट. उद्या सकाळीच जाऊ आपण त्यांना भेटायला. अमुक थँक्यू सो मच. काळूबाई आलीच शेवटी तुझ्या मदतीला. पण मी माझ्या डोळ्यांसमोरचा हा पडदा भेदून टाकीन. माझेच डाव माझ्यावर उलटे फिरताय. गुरूंचे गुरु विराट गुरु. तुम्ही जर माझी परीक्षा घेत असाल तर एक गोष्ट काय
कायम लक्षात ठेवा, मी हरले म्हणजे तुम्ही सुद्धा हरलात. आणि हे सर्वश्रुत आहे की विराट कधीही हरत नसतात. आजही हरणार नाही, विराटही हरणार नाहीत आणि मीही हरणार नाही. मी माझी साधना वाढवेन आणि तुम्ही माझी ताकद वाढवा. आर्या, आपलं काम आणखीनच सोपं झालंय. तिघांपैकी दोघांना आज रात्रीच भेटायला जाणार आहे पंडित. उरलेल्या तिसऱ्याला उद्या सकाळी भेटू आपण. अमोघ, हे काम इतक्या फास्ट होईल मला खरंच वाटलं नव्हतं. शक्य असतं तर आज रात्रीच भेटायला गेलो असतो आपण, पण आजची रात्र बहुतेक इथेच काढावी लागेल. अमोघ, तुझं सगळं काम किती ऑर्गनाइज्ड आहे. रिअली थँक्यू. थँक्यू आणि सॉरी म्हणत राहण्या इतके परके आहोत का आपण आता? आय मीन, घेतलं मी माझं थँक्यू मागे. घरून येत आहेत मेसेजेस. आईला फोन करायला हवा. आत्ता फोन करतोय. अरे हायस कुठं बाबा तू? आई इथं काळजी करत असेल, कळ ना तुला? एक मिनिट. अगं आई, गाडी बंद पडली आहे त्यामुळे अडकलो एका ठिकाणी. फोनला रेंज नव्हती म्हणून तुला कळवता नाही आलं. तू टेन्शन घेऊ नकोस, मी सुखरूप आहे. उद्या सकाळपर्यंत येईन मी घरी परत. तर काय बोलायचं बाबा? इथं दादासाहेब काळजी करतायत, त्यांची तब्येत बरी नाही, ठाव आहे ना तुला? अगं हो, तुझ्या आधी मी त्यांनाच ट्राय केला होता, फोन नाही लागला. इनफॅक्ट तुलाही नाही लागला, आजीलाही ट्राय केला होता, तिलाही नाही लागला. आई, माझं आर्याकडे एक काम होतं, तिला फोन करायला सांगतेस का मला प्लीज? काही गरज नाहीये. सकाळी येशील ना तेव्हा बोल तिच्याशी. ये बघ, मला त्या मुलीशी बोलायची अजिबात इच्छा नाहीये. ठेव फोन आता. बोललो खोटं. तू माझ्यासोबत आहेस हा तिला संशय येऊ नये म्हणून जरा कव्हर केलं. नाहीतर तुला थँक्यू. अच्छा, सॉरी. आय मीन, नो थँक्यू, नो सॉरी. बेटर. बघितलंस, अमुकच्या बोलण्यावरनं तरी मला असंच वाटतंय की दोघं बी एकत्र नाहीयेत. उलट त्यालाच आर्याशी बोलायचं होतं, म्हणजे आर्या घरातच असणार. काय झालं? पटना तुला? नाही, तसं नाही आई साहेब. मग पण त्या आर्याने अमोक भाऊजींवर अशी मोहिनी घातली आहे की ते आपल्याला गुंगारा द्यायला बी कमी नाही करणार. अहो, वकील आहेत ते. ती घरात आहे असं त्यांना दाखवायचं असेल म्हणून हे समजा बोलले. काय करावं ना या मुलीचं खरंच. तुम्हाला सांगते आई साहेब, 100% ती पोरगी घरात नाही बघा. म्हणून तर आजी एवढी लपवाछपवी करतायत ना. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. आमच्या ह्यांनी समधी सूत्र हातात घेतलीत ना, तेव्हा हे समध्याचा शोध घेतील आणि काय खरं आहे काय खोटं आहे समजा शोधून काढतील बघा. इकडे दादासाहेब बी आजारी आहेत, तिकडे ती कार्टी एवढी नाटकं करते. काय करावं ना मला तर काही समजतच नाही बघा. पण आई साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्या डोक्याला तेल लावून देत. ते समजा राहून देत, काही गरज नाहीये त्याची, राहून दे. आला बाई. काय र, काय झालं? हाय का आर्या? म्हणजे खोलीत हाय आर्या. मला ती पाठमुरी दिसली, पण नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे मला ना खोलीत फक्त दोघी दिसल्या, आर्या आणि आजी.
सुशीला काकी नाही दिसल्या, त्या कुठे गेल्या? बघा, असं कसं पण काय अंतर्धान पावली का काय? ते काय माहिती नाही, पण नक्कीच काहीतरी लपवाछपवी चालू आहे. वाटलंच मला. हे समज ना, ती खोली उघडल्याशिवाय आपल्याला काय बी कळणार नाही बघ. आणि या दोन लबाड बायका खोलीचं दार बी उघडून देत नाहीयेत. तेच तर. उघडणार. कस काय? बघाच. अहो पण ऐस आपल्या ना नुसती जीवाला घोर लावतात बघ. कनेक्ट का होत नाहीये? रेंजचा पुन्हा इश्यू झालाय वाटतं. आजीला व्हिडिओ कॉल ट्राय करतोय, लागतच नाहीये. इनफॅक्ट नॉर्मल कॉलही लागत नाहीये. काम करतो थोडा वेळाने, पुन्हा ट्राय करतो. ओके, काळूबाईच्या नावानं चांग भलं. आर्या, एक गोष्ट मला मान्य करावीच लागेल की मी स्वतः जरी एक काळूबाई वगैरे मानत नसलो ना, तरी एक गोष्ट मी डिनाय नाहीच करू शकत की तू जिथे जातेस तिथे काळूबाईचं काही ना काही अस्तित्व असतंच. ती सर्वत्र आहे अमुक. ती चराचरात आहे. फक्त तिला पाहणारे डोळे आपल्याकडे हवे. पण कसं आहे, आपल्या डोळ्यांवर वेगवेगळ्या समजुतींच्या, विचारांच्या पट्ट्या असतात. मग नाही दिसत. आणि जर का तिला नाकारायचंच ठरवलं तर कशी दिसणार ती आपल्याला? हो, पण कुतूहलानं तिला पाहण्याचा प्रयत्न केला तर लगेच दिसत. मला तरी कुठे दिसत होती, पण आता पावलोपावली तिने मला तिचा प्रत्यय दिला. माझ्या हाकेला धावून येते आणि आता तर मी जिथे जाईन तिथे मला भेट. तीच सांभाळते मला. काय झालं? अरे, खायला काही आहे का ते शोधत होते. भूक नाही लागली तुला? भूक तर भरपूर लागली, पण करणार काय? बाहेरही जाऊ शकत नाहीये. बहुतेक आजची रात्र उपाशीच राहावं लागतंय. नाही, चूल आहे इथे बघ. ती मलाही दिसलीये मगाशीच. लाकडंही आहेत, पण फक्त चुलीच आणि लाकडांचं करायचं काय? असं म्हणतात, जो चोच देतो तो दाणाही देतो. ज्या अर्थी इथे चूल आणि लाकडं आहेत, त्या अर्थी याच्यावर शिजून खाण्यासारखं काहीतरी नक्की असेल इथे. आणि खात्री आहे माझी, काळूबाई आपल्याला कधीच उपाशी नाही राहू देणार. ठीक आहे, बघूया.